पाऊस सुरू झाला की मस्त मस्त असे तळलेले पदार्थ खावेसे वाटतात. चहा बरोबर नेहमी काहीतरी बटाटे वडे किंवा कांदी भजी किंवा काहीतरी असं हवं असतं आपल्याला जे चमचमीत असेल खाण्यासाठी. तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी पनीर ब्रेड पकोडा, जे खाण्यासाठी खूपच टेस्टी आहेत आणि खूपच हेल्दी आहेत. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही. आणि या पावसाळ्यात तर मस्त अशा वातावरणात खाण्यासाठी उत्तम आहे रेसिपी. तर रेसिपी पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राईब करा, अशाच मस्त मस्त आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी. तर चला पाहूयात रेसिपीला काय काय लागणार आहे. तर इथं मी ब्रेड स्लायसेस घेतलेले आहेत. इथं मी व्हाईट ब्रेड घेतलेला आहे, तुम्ही हवा असेल तर ब्राऊन ब्रेड घेऊ शकता. आणि त्याचे साईड्स कट करून घ्यायचे आहेत आपण, कॉर्नर्स. आणि आता इथे मी 1 कप हे बेसन घेतलेलं आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात अर्धा चमच हळद आणि 1 चमच लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार. आणि त्याच्याबरोबरच घेऊयात आपण 1 चमचा ओवा. आणि तो चांगला हातावरती चुरगळून आपण त्यामध्ये टाकायचा, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे, टेस्ट जो आहे तो खूप वाढतो. आणि त्याबरोबर घालूयात कोथिंबीर आणि पाणी घालून आता एक पातळसं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे, स्लरी बनवून घ्यायची आहे पातळ. आपण भज्यांना करतो त्याच्यापेक्षा पातळ बनवायची आहे आपल्याला. आणि हे झालं की आपण आता, हे बघा आपली स्लरी रेडी झालेली आहे, पातळ रेडी केलेली आहे आपण, जास्त घट्ट करायची नाहीये. आता इथे मी पनीर घेतलेलं आहे, पनीरला स्क्वेअर मध्ये कट करून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर आपण घालूयात ऑरिगॅनो, फक्त टेस्ट साठी आपण ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि लाल मिरची पावडर घालणार आहोत त्याच्यावरती थोडीशी, आणि थोडंसं मीठ. आणि सर्व पनीरला आता छानपैकी हे मीठ वगैरे, हा जो मसाला आपण लावलेला आहे तो चोळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी. व्यवस्थित चोळून झालं की आपण आता घेऊयात पकोडा बनवायला. आपल्याला जास्त मॅरिनेशन करायचं नाहीये, थोडंसंच करायचंय, कारण की बाकीच्या गोष्टी आपण जे ब्रेड मध्ये ऍड करणार आहोत, परत आपण बेसन मध्ये जे केलेलं आहे तर भरपूर आहे. तर आता आपण ब्रेडला आपण थोडीशी ग्रीन चटणी लावून घ्यायची. ग्रीन चटणीची रेसिपी मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये लिहा, नक्कीच मी शेअर करेल, लिंक शेअर करेल त्याची. आणि दोन्ही साईडला आता आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे ब्रेडच्या स्लायसेस वरती. आणि त्याच्यावर आपण ठेवणार आहोत पनीरचे पीसेस. दुसऱ्या साईडला ही छानपैकी ग्रीन चटणी लावून घ्या. आणि हे ना एकदम स्ट्रीट स्टाईल जसे असतात ना पनीर पकोडे, तसंच टेस्ट येते ह्याची, एकदम स्वादिष्ट बनतात खाण्यासाठी. आणि ह्या पावसाळ्यात तर चहा बरोबर एकदम उत्तम, किंवा तुम्ही ब्रेकफास्टलाही बनवू शकता ही रेसिपी. आता ह्याला आपण बेसनचं जो आपण हे बनवून ठेवलंय बॅटर, त्यामध्ये डिप करायचं आहे. त्यानंतर आपण इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, ब्रेड क्रम्स मध्ये डिप करून घ्यायचं आहे, छान सर्व बाजूनी लावून घ्यायचे आहेत. ब्रेड क्रम्स मुळे काय होतं ना की एक क्रिस्पीनेस येतो त्याला, छान असे कुरकुरीत लागतात वरण आणि आतमध्ये एकदम पनीरचं सॉफ्ट टेस्ट, मस्त लागतात. आता तेल गरम करत ठेवले, तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण फ्राय करून घेऊयात. आणि दोन्ही साईडने असं छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे आहेत पकोडे. तुम्ही ह्याला शॅलो फ्राय ही करू शकता, नॉनस्टिक पॅन मध्ये थोडंसं तेल घालून आपण त्याला फ्राय करून घेतलं तरी मस्त लागतात. आता दोन्ही साईडने एक गोल्डन कलर येईस्तोपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात. आणि आपले ब्रेड पकोडा बनवून रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही कुठनं पाहता हा व्हिडिओ.
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राईब नक्की करा अशाच स्वादिष्ट आणि इझी रेसिपींसाठी. आणि अशा खूप साऱ्या हेल्दी रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर, तर नक्की ते व्हिडिओज पण पहा. आणि पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपींबरोबर. टिल देन बाय बाय, काळजी घ्या.